इयत्ता 5वी कविता 24वी कापणी भाग 1. मुलांनो, आज आपण शिकणार आहोत कापणी ही कविता. या कवितेच्या कवयित्री आहेत बहिणाबाई नथुजी चौधरी. बहिणाबाईंच्या कविता खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत रचलेल्या आहेत. त्यांना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कोणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना मात्र पुत्र सोपानदेव चौधरी आणि काही त्यांच्या मावस भावाने टिपून ठेवल्या आहेत. बहिणाबाईंचा वयाच्या 71व्या वर्षी जळगावात 3 डिसेंबर 1951 रोजी मृत्यू झाला. त्या निरक्षर होत्या, पण त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. घरची शेतातली कामे करताना त्या ओव्या रचून गात असत. त्यांनी शेतात काम करताना रचलेली ही कविता आपण वाचूया. आता लागे मार्गे सर आली कापणी कापणी, आता लागे मार्गे सर आली कापणी कापणी, आज करे खालीवर हे डाव्या डोळ्याची पापणी, डाव्या डोळ्याची पापणी. पडे जमिनीला तडे आली कापणी कापणी, तशी माझ्या डोया पुढे उभी धान्याची मापणी. बहिणाबाई चौधरींनी शेतातील पिकांची कापणी जवळ आली असताना रचलेले हे गीत आहे. आता मार्गेसर म्हणजे मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे. शेतातले धान्य पिकले आहे आणि आता कापणी करण्याची वेळ आली आहे. आज डाव्या डोळ्याची म्हणजे डोळ्याची पापणी, खालेवरे म्हणजे खालीवर होत आहे. मुलांनो, डोळ्याची पापणी खालीवर होणे म्हणजे नेमकं काय? सर, डोळा फडफडणे. बरोबर. कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात की माझा डावा डोळा लवतो आहे, म्हणजेच काहीतरी शुभ घडणार आहे. घरातील मोठी मंडळी म्हणतात ना, डावा डोळा फडफडला म्हणजे काहीतरी शुभ घडणार. आता इथे शुभ काय घडणार आहे? तर धान्य पिकले आहे, कापणी होणार म्हणजे हा सुगीचा शुभ शकून आहे. पुढच्या ओळीत कवयित्री म्हणत आहेत की जमिनीला तडे म्हणजे भेगा पडल्या आहेत, म्हणजेच आता कापणीची वेळ आलेली आहे. कवयित्रीच्या डोळ्यापुढे कापणी होऊन पिकलेल्या दाण्यांच्या म्हणजे धान्याच्या मोजणीचे स्वप्न दिसत आहे.